मी पाहते असं समाजामध्ये खूप लोक की मी माझ्या हिशोबाने जगतोय, कोण पाहिलंय पुढच्या जन्माचं, आत्ता करून घे सगळं जे काही करायचं आहे. मग अशा लोकांना आजारही जडतातच, कारण सगळे जे काही त्यांचे स्वभाव आहे किंवा जे काही त्यांच्या सवयी आहे ते सगळ्या म्हणजे चुकीच्या असतात. मग अशा लोकांना आपण काय गाईड कराल? ज्याला प्रचलित शब्द आहे चंगळवाद, म्हणजे माझ्या मनासारखं मी जगेन, मला जसं पाहिजे तसं मी वागेन. मग त्यामध्ये अनेक चुकीच्या सवयी पण असतात. हो. आता इथं कसं आहे की तुम्ही स्वतःला जरी सप्रेस करत नसाल तरी सुद्धा तुम्ही चुकीच्या पद्धतीने विचार करताय, चुकीच्या सवयी लावून घेताय, तर ते व्हायब्रेशन्स तर तुमच्या शरीराला जाणारच आहेत. तसे निगेटिव्ह हार्मोन्स तुमच्या शरीरामध्ये तयार होणारच आहेत आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. बरोबर. मग याच्यापेक्षा म्हणजे मनाला येईल असं वागून आपण आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा योग्य काय आणि अयोग्य काय हे जर समजून घेतलं आणि योग्यला जर आपण लाईफमध्ये अडॉप्ट केलं तर आपण जीवनाचा जास्त आनंद घेऊ शकू असं मला वाटतं. दीदी, तुम्ही जसं आत्ता म्हटलं की गर्भसंस्कार ह्याच्यावर तुमची एक टीम काम करते, हे नेमकं काय प्रोजेक्ट आहे? आणि अशा गर्भवती महिला ज्या आहेत त्यांनी पण मेडिटेशन करायला पाहिजे, पण ते कसं करावं, कसं त्या गर्भाला व्हायब्रेशन द्यावं, त्याची काही टेक्निक्स किंवा त्याची काही कमेंट्री वगैरे आहे का? हो, त्याची पण कॉमेंट्री पण बनलेली आहे आणि त्याचे रेग्युलर ऑनलाईन प्रोग्राम सुद्धा चालतात की ज्याला सगळ्या महिला कुठं घरात आपापल्या बसून सुद्धा जॉईन होऊ शकतात आणि त्यांच्या जवळच्या कुठल्याही सेंटरवर जाऊन सुद्धा त्या महिला मेडिटेशन कसं करायचं हे शिकू शकतात. ओके. पण जेव्हा मेडिटेशनचा त्या रेग्युलर घरामध्ये प्रॅक्टिस करतील तर आपण आतापर्यंत बघतोय की आत्म्यामध्ये जे 7 गुण आहेत, हे 7 गुणांचे व्हायब्रेशन आपल्या शरीराला निरोगी बनवतात, आपल्या सगळ्या बॉडीच्या फंक्शन्सना नॉर्मल ठेवतात आणि तसंच त्या गर्भातल्या बेबीच्या शरीराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण ते 7 गुणांचे व्हायब्रेशन्स मदत करणार आहेत. तर जेव्हा त्या महिला मेडिटेशन करायला शिकतात आणि मेडिटेशनमध्ये फक्त स्वतःमध्येच नाही तर त्याचे व्हायब्रेशन्स त्या अगदी जाणीवपूर्वक त्या बाळाच्या शरीराला आणि त्या बाळाला सुद्धा देत राहतात. याचा खूप दुसरा आणखी एक फायदा आहे, म्हणजे बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ तर चांगली होतेच, परंतु आजकाल आपण बघतोय की नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण कमी झालेलं आहे. राईट. सिझेरियन्स वाढलेले आहेत आणि प्लस गर्भावस्थेमधले कॉम्प्लिकेशन्स पण वाढतात. येस, इव्हन डिलिव्हरीच्या टाइम पण खूप जणांचे कॉम्प्लिकेशन. कारण याचं पण एक मोठं कारण म्हणजे गर्भावस्थेमधला स्ट्रेस आहे. ओके. तर त्या कालावधीमध्ये तसं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पद्धत आहे, कुणी गर्भवती असेल तर घरातले सगळे त्यांना चांगलं वाचन करण्यासाठी सांगतच असतात, चांगल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सांगतात. तर जेव्हा त्या गर्भावस्थेमध्ये एखादी महिला राजयोगाचा अभ्यास करते आणि त्या ज्ञानाचं पण अध्ययन करते तर त्यावेळेस ऑटोमॅटिक तिची स्ट्रेस लेवल कमी होत जाते आणि जनरली भीती असते गर्भावस्थेमध्ये, काय होईल कसं होईल, तर ते ज्ञानाच्या आधारे जे होईल चांगलंच होईल ही एक इच्छाशक्ती तिची निर्माण होते आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढल्यामुळे, स्ट्रेस लेवल कमी झाल्यामुळे, रिलॅक्सेशन वाढल्यामुळे तिची जी डिलिव्हरी आहे ती पण नॉर्मल होण्यासाठी मदत होते किंवा कॉम्प्लिकेशन्स पण होत नाहीत गर्भावस्थेमध्ये. म्हणजे तिची मनाची आणि शरीराची स्थिती निरोगी राहते, हेल्दी राहते आणि त्याचाच इफेक्ट बाळावर होऊन बाळही निरोगी होऊ शकतो. हो, म्हणजे आईच्या आणि बाळाच्या दोघांच्याही आरोग्यासाठी राजयोग खूप फायदेशीर होतो. आधी तुमच्याकडे पण असे लोक येत असतील, अशा महिला येत असतील, तुमचा एखादा अनुभव? हो, आमच्याकडे बऱ्याच महिला खास गर्भावस्थेमध्ये राजयोग शिकण्यासाठी येतात आणि कित्येक जण असे आहेत की त्याच्यानंतर ते रोजच्या क्लाससाठी पण कंटिन्यू झालेले आहेत आणि काही जणांचे असे आहेत जसं की एक आमच्याकडे ट्विन मुली आहेत दोघी. तर त्यांचा तर आई वडील त्यांचे दरवर्षीचा वाढदिवस पण सेंटरवरच आवर्जून साजरा करतात. म्हणजे त्या महिलेने पूर्ण 9 महिने मेडिटेशन केलं. हो, आणि त्या मुली इतक्या ऑलराऊंडर आहेत आज की त्या डान्स पण करतात, गाणी पण गातात, छान बोलतात सुद्धा आणि स्वभाव पण इतका सुंदर आहे. लहान असून पण मोठ्यांना सन्मान देणं, सगळ्यांचं आज्ञाकारी बनून राहणं आणि अभ्यासामध्ये पण खूप हुशार आहेत. वेगवेगळ्या टॅलेंट सर्च एक्झाम्समध्ये सुद्धा त्या टॉप करतात. म्हणजे ऑलराऊंड डेव्हलपमेंट त्यांची होत जाते. आजकालच्या मुलांमध्ये मी पाहते की ग्रास्पिंग खूप जबरदस्त आहे, म्हणजे खूप चांगली आहे, पण जे तुम्ही स्पेशली बोलला की स्वभाव
अतिशय पोलाईट, मोठ्यांना सन्मान देणं, हे मेडिटेशन मुळे होतं ना. हो, हम्म. कारण की म्हणजे एकतर म्हणून मी म्हणते की अगदी गर्भापासून जर याची सुरुवात झाली हम्म. तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. ओके. आणि दुसरं आहे की चला ठीक आहे, गर्भामध्ये नाही, परंतु जेवढं लहान वयामध्ये शालेय जीवनापासून या गोष्टींचं ज्ञान आणि याचे संस्कार जर मुलांच्यावर होत राहिले तर ते त्यांच्या स्वभावामध्ये ऑटोमॅटिक येतं ओके. या सगळ्या गोष्टी. कारण अध्यात्म म्हणजे काय आहे तर चांगल्या गुणांचं आचरण म्हणजेच अध्यात्म आहे. बरोबर. तुम्ही जेवढं गुणयुक्त जीवन जगताय तर ते तुमचं आध्यात्मिक जीवन असतं. आध्यात्मिक जीवन म्हणजे पूजा पाठ व्रत वैकल्य करणं म्हणजे आध्यात्मिक जीवन नाही. तर तुम्ही जेवढं तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये गुणांचा अंतर्भाव करताय तेवढं तुम्ही आध्यात्मिक जीवन जगत असता. खूप सुंदर अध्यात्माची व्याख्या आपण इथं सांगितली. मी सर्व दर्शक मित्रांना नक्की हे सांगेल, जे कोणी गर्भवती महिला आहेत त्यांनी नक्की मेडिटेशन करावं आणि प्रॉपर गायडन्स घेऊन करावं, सेंटरवर जाऊन करावं. नक्कीच त्यांना त्याचे फायदे होतील.